गुड मॉर्निंग. सकाळी उठलो आणि कालचा लँडस्लाईड एपिसोड अजूनही थोडासा अंगावर होता. सो फर्स्ट थिंग वी डिड हॅड अ वॉर्म सिम्पल ब्रेकफास्ट अँड टूक अ स्ट्रोल अराउंड द हॉटेल सराउंडिंग्स. प्लॅन होता थाजीवास ग्लेशियर आणि सोनमर्ग एक्सप्लोर करायचा, पण ऑनेस्टली कालचा थकवा इतका होता की एनर्जीच नव्हती. मनात खूप वाईट वाटत होतं की सोनमर्ग प्रॉपरली एक्सप्लोर करता आलं नाही, पण हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट दॅन चेकलिस्ट ना. So we decided to head back to Srinagar peacefully. जी हमारे 3 होटल है. एक होटल अकबर डलगेट, होटल अकबर सोनवार, होटल अकबर इनेवो और ये होटल अकबर सोनमर्ग. गाडीत युवान खूप प्लेफुल मूडमध्ये होता. मस्त विंडो व्ह्यूज एन्जॉय करत होता. काश्मीरचे व्ह्यूज आणि हा मजेदार मोमेंट्स अजूनही खास वाटतो. आणि अचानक एक ट्रक समोर आली आणि त्याच्या मागे लिहिलं होतं, सॉरी गर्ल्स, माय वाईफ इज स्ट्रिक्ट. वी लिटरली लाफ्ड आउट लाऊड. श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा हॉटेल कबीरमध्ये चेक इन केलं. आता हॉटेल ऑलमोस्ट घरच्यासारखं वाटायला लागलं होतं. थोडा आराम केला आणि संध्याकाळी गेलो दल लेकला छोटासा स्ट्रोल मारायला. इव्हनिंग ब्रीज, लेक साईड लाईट्स अँड काम वाईब्स. परफेक्ट वे टू विंड डाऊन द डे. डिनर लझीजला केलं. खूप टेस्टी आणि सॅटिस्फाईंग फूड. वी स्लेप्ट अर्ली कारण नेक्स्ट डे प्लॅन होता गुलमर्ग अँड वी डिडंट वॉन्ट टू मिस अ सिंगल मोमेंट देअर. एकदम सॉफ्ट है, एकदम मस्ट ट्राय. सकाळी लवकर गुलमर्गसाठी निघालो. वाटेत थांबलो एका छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये, जायका फूड्स. या ठिकाणी आम्ही युवानला त्याची आवडती खीर खाऊ घातली आणि आमच्यासाठी गरम गरम पराठाज मागवले. छोटंसं ठिकाण होतं, पण ब्रेकफास्ट हेवी आणि डेलिशियस होता. वर्थ द स्टॉप. गुलमर्गला पोचल्यावर लगेचच स्नो शूज घेतले बेसवरून आणि निघालो गंडोला राईडसाठी. गंडोला म्हणजे केबल कार आणि पहिल्यांदाच आमचा हा अनुभव होता. सुरुवातीला थोडं स्कॅरी वाटत होतं, इस्पेशली जेव्हा कार हळूहळू उंचीवर जात होती, पण एकदा ट्रस्ट बसला की व्ह्यूजने माइंड ब्लोन झालं. वी क्लिक्ड सो मेनी पिक्चर्स अँड व्हिडिओज अँड रीच्ड फेज 1. पण दुर्दैवाने तिथे स्नो नव्हता. मग ठरलं, लेट्स गो ऑल इन अँड ट्राय फेज 2. अगं माझ्या गुंडा पिकबू 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 आज करा
खाली पण पोहोचवणार. ऑल्सो अ क्विक नोट, बुकिंग गंडोला ऑनलाईन इज व्हेरी इझी. आम्ही सगळं सेल्फ बुक केलं. इफ यू नीड हेल्प विथ इट कमेंट करा, आय विल गाईड यू. फेज 2ची गंडोला राईड खूपच ब्रेड टेकिंग होती. क्लाउड्स खाली आले होते आणि आम्ही लिटरली हेवनमध्ये जात होतो. फेज 2ला उतरल्यावर 10-15 मिनटाचा हाईक केला आणि मॅजिकली वी फाउंड रिअल स्नो. हँड्स गॉट कोल्ड, नोज टर्न रेड, बट हार्ट फुल ऑफ जॉय. आम्ही स्नोमध्ये खूप एन्जॉय केलं. वी प्लेड, क्लिक्ड पिक्चर्स, शॉर्ट व्हिडिओज अँड एन्जॉयड अ लॉट. अजिबात थंडी वाजत नाही, गरम होतंय. मी आहोत गंडोला फेज 2ला आणि थोडासाच बर्फ आहे, जास्त नाही आहे, पण फार मजा येते. गरम होतंय खूप जास्त, त्याच्यामुळे हेवी जॅकेट्सची गरज नाही आहे, कारण हाईक आहे 10-15 मिनटाचा आत्ता, पण खूप भारी वाटतं, खूप भारी वाटतं. हे बघा लोक, हे असे लोक तुम्हाला भेटतील आणि असं तुम्हाला बोलतील की घेऊन जातो आम्ही, घेऊन जातो आणि रिस्की आहे. आता एक माणूस एकदम जोरात स्पीड मध्ये खाली आला कारण त्याचा पाय सटकला. हे बघा, त्यांच्याच जीवाच्या वर आहे, त्यांनाच ते धरता येत नाहीये आणि ते लोक आपल्याला घेऊन जाणार. हे बघा, हे बघा, हे बघा, हे खूप रिस्की आहे. त्याच्यापेक्षा आपण हळूहळू जर आपलं चालत जर गेलो तर खूप मजा येईल. इकडे तनय उभा आहे, तिथे खाली मनीष सोबत शंभू झोपला आहे आणि इकडे दुर्गेश आहे. आणि तुम्ही बेबीला पण सेफली घेऊन येऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. केबल कार्ड्स खूप चांगले आहेत आणि बेबीजला थर्मल वगैरे घालून व्यवस्थित लेअरिंग केलं तर त्यांना थंडी नाही वाजत. आमचा शंभू मस्त एन्जॉय करतो. बघ तुझ्या आता एवढं माझा टर्न आहे असं त्यांनी सांगितलं. मजा आली का? मजा. पैसे वसूल. फेज 2 लास्टच्या दिवशी आम्हाला बर्फाला हात लावायचं सौभाग्य लाभलेलं. एवढ्या गर्मीमध्ये पण आम्ही बर्फ शोधलाच शेवटी. मजा आली, पाऊस पण होता, पण भारी वातावरण. मस्त मजा आली. ते 9 ते 11 हे खूप रिकामी गर्दी इथं.
आफ्टर दिस आम्ही निघालो श्रीनगरला, टायर्ड बट कम्प्लिटली फुलफिल्ड. हॉटेलमध्ये फ्रेशन अप केलं आणि निघालो रात्रीचं डिनर एन्जॉय करायला आमच्या फेवरेट रेस्टॉरंटला, बॉलिवूड करीज, दल लेकच्या एक्झॅक्ट अपोजिट. खूपच टेस्टी फूड होतं अँड लाफ्टर फिल्ड कॉन्व्हर्सेशन्स. आजचा दिवस खूपच स्पेशल होता. स्नो, गंडोला राईड, ब्रेकफास्ट स्टॉप, युवान्स क्यूट मूड थ्रू आउट. जेव्हा परत हॉटेलकडे निघालो तेव्हा मनात एकच थॉट होता, काश्मीर तू खूप सुंदर आहेस आणि ही ट्रिप आम्ही कधीच विसरणार नाही. वी रीच्ड आवर हॉटेल टोटली एक्झॉस्टेड अँड स्लेप्ट विथ आवर हार्ट्स फुल.